शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो, कुसुम सोलार पंप योजना शेतकऱ्यांना दिवसाढवळ्या आपल्या पिकाला पाणी देता यावं या उद्देशाने केंद्र सरकारने कुसुम सोलार पंप योजना ही योजना सुरू केली आहे। आणि जवळपास 4 ते 5 वर्षाचा जर विचार केला तर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे कुसुम सोलार पंप योजनेसाठी पसंती दर्शवली नव्हती। परंतु 2023 चा जर आकडा पाहिला तर शेतकऱ्यांनी जवळपास 7 लाखाच्या वर अर्ज ऑनलाईन केले आहेत। त्याचबरोबर 1 लाख शेतकऱ्यांना या अर्जाची पडताळणी करून लाभ सुद्धा देण्यात आला आहे। त्याचबरोबर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सर्वात मोठा लाभ केंद्र सरकारने दिला आहे। तर मित्रांनो, अद्यापही असे बरेच शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांना कुसुम सोलार पंप योजनेचा लाभ घ्यायचा आहे, परंतु त्यांचे अर्ज अद्यापही वेटिंगवर ठेवण्यात आले आहे। तर मित्रांनो, हे अर्ज वेटिंगवर का ठेवण्यात आले ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण आज पाहणार आहे। तर शेतकऱ्यांना दिवसाढवळा पाणी देता यावं आणि जास्तीत जास्त सिंचनाखाली क्षेत्रफळ शेतकऱ्यांचं यावं आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशानं केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी काही ना काही योजना राबवण्याचं कार्य करत असतात। त्यातलीच महत्त्वाची योजना म्हणजे कुसुम सोलार पंप योजना। या योजनेमार्फत शेतकऱ्यांना 70% ते 80% अनुदानावर कुसुम सोलार पंप केंद्र सरकारने देत आहे। परंतु अर्जाचा जर विचार केला तर यावर्षी 7 लाख अर्ज शेतकऱ्यांनी ऑनलाईन केले आहेत। तर मित्रांनो, तुमचे अर्ज वेटिंगवर का ठेवण्यात आले? कारण की अशा बऱ्याच फेक कंपन्या, बऱ्याच फेक वेबसाईट सोशल मीडियावर पसरवत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना असे बरेच मेसेज येत आहेत की तुमची अर्जासाठी निवड करण्यात आली असून तुम्ही या लिंकवर क्लिक करून तुमची अर्जाची संपूर्ण पडताळणी करायची आहे आणि जरी तुमचं पेमेंट त्या ठिकाणी असेल, संपूर्ण पेमेंट तुम्हाला करून तुमच्या अर्जाची पडताळणी करून तुम्हाला लाभ देण्यात येईल असे भरपूर शेतकऱ्यांना मेसेज सुद्धा येत आहे। त्यामुळे या मेसेजची संपूर्ण पडताळणी करून तुमचा अर्ज त्या ठिकाणी खरोखर निवड केली गेली आहे का किंवा तुमचं पेमेंट त्या ठिकाणी करण्याची गरज आहे का हे तुम्ही त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेतल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी अर्जाची पडताळणी करून त्या लिंकवर क्लिक करायचं आहे। परंतु मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना दरवर्षी राज्य सरकार आणि केंद्र सरकार 1 लाख अर्जाची पडताळणी करून शेतकऱ्यांना लाभ देत आहे। परंतु यावर्षी अर्जाचा जर विचार केला तर शेतकऱ्यांचे जास्त अर्ज आल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज सुद्धा वेटिंगवर ठेवण्यात आले। परंतु फेक ज्या कंपन्या आहे त्या कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम हॅकर कंपनी करत आहे। तर शेतकऱ्यांची लूट थांबावी या उद्देशाने केंद्र सरकारने बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज वेटिंगवर सुद्धा ठेवले आहे। त्यामुळं याचा सर्वात मोठा कॉन्ट्रॅक्ट महाऊर्जा या कंपनीने घेतला असून महाऊर्जा कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतरच तुमचा अर्जाची मंजुरी आहे किंवा नाही हे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे। आणि पाहिल्यानंतर खरोखर जर तुमच्या अर्जाची पडताळणी झाली असेल आणि तुमची जर निवड झाली असेल तर तुम्ही बेशक त्या ठिकाणी पेमेंट करू शकता। अन्यथा तुमच्या अर्जाची पडताळणी झालीच नाही आणि महाऊर्जा या वेबसाईटवर तुमचं ते यादीमध्ये नावच नसेल तर मित्रांनो, कृपया करून कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका। फेसबुक असो, युट्यूब असो, ट्विटर असो किंवा व्हॉट्सअप असो, अशा सोशल मीडियावर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक सुद्धा केल्या जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट थांबावी या उद्देशाने केंद्र सरकारने या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज हे वेटिंगवर सुद्धा ठेवले आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारे केंद्र सरकारला दोष न देता तुमच्या अर्जाची पडताळणी करावी आणि तुमची जर त्या ठिकाणी निवड झाली असेल तर निःशुल्क त्या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता। तर अशा प्रकारे बऱ्याच शेतकऱ्यांनी 70% अनुदानावर कुसुम सोलार पंप योजना मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज अशा प्रकारे वेटिंगवर सुद्धा ठेवण्यात आले आहे। त्यामुळे मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महाऊर्जा यासाठी केंद्र सरकारने एक कार्यालय सुद्धा ओपन केले आहे। त्यामुळे तुम्ही कृषी ऑफिस मध्ये जाऊन याची चौकशी सुद्धा करू शकता। आणि मित्रांनो, महाऊर्जा याची वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा ठेवली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुमच्या अर्जाची पडताळणी तुम्ही करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्यांची लूट थांबावी या उद्देशाने आपण आजचा हा व्हिडिओ बनवला आहे। तर या अशा आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमी शेतकऱ्यांची मदत व्हावी, शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमीच आपण शेतकऱ्यांची मदत करत आलो आहे। तर मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आशा करतो तुम्ही जर कुसुम सोलार पंप योजनेसाठी अर्ज जर केला असेल तर तुम्ही त्याची पडताळणी करूनच त्या ठिकाणी चलन करायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारच्या योजनेचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावे, तुम्हाला सर्व योजनेचा लाभ मिळावा म्हणून चॅनल सुद्धा
नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। तर मित्रांनो, थांबतो, वाट पहा एका नवीन योजनेची, नवीन व्हिडिओची। तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।